आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला येणं हे फारच आनंदाचा प्रसंग आहे सगळ्यांसाठी. आईने 9 महिने बाळाला पोटामध्ये वाढवलेलं असतं. वडिलांनी, आजी आजोबांनी त्याचं कसं असेल, काय असेल याची सगळा विचार केलेला असतो. आणि ज्यावेळी मूल जन्माला येतं तो अतिशय आनंदाचा प्रसंग आपल्यासाठी येतो. पण काही लोकांच्या मध्ये, आता बरेचसे मी पेशंट बघतो की काही लोकांचं थोडंसं दुर्भाग्य असं की हृदयाच्या म्हणजे लहान मुलांच्या शरीरामध्ये जन्मताच काही हृदयाचे रोग असतात. जे हृदयाला होल असणं किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या एकमेकाला चिकटलेल्या असणं किंवा एखादी वॉल बारीक असणं, हा अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक प्रकार हा एखाद्या पॅरेंट्ससाठी नक्कीच आहे की आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या हृदयामध्ये अशा प्रकारचा आजार असणं हे अतिशय दुःखदायक आहे. हे दुःखदायक आहेच. मग थोडीशी काळजी काय की ज्यावेळी आपल्या घरात एखादं लहान बाळ जन्माला येतं तर काय बघावं. तर जन्माला आलेल्या काही थोड्याशा गोष्टी असतात की जे आपल्याला इंडिकेशन देतात. बऱ्याच वेळा काय होतं की 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने आपल्याला समजतच नाही की, कारण कुणीही लहान बाळाला घेऊन हृदयरोग तज्ज्ञांकडे तर जाणार नाही की याला काय झालं बघा म्हणून. पण काही इंडिकेशन्स असतात जे आपण थोडेसे विचार करायला पाहिजे. की एक पहिलंच सगळ्यात इंडिकेशन की बाळाचा जो कलर आहे तो पहिल्या 24 ते 48 मध्ये त्याच्या हाताच्या ज्या टिप्स आहेत किंवा फिंगर नेल्स आहेत किंवा नाकाचा शेंडा आहे किंवा कानाचं जे पाळी आहे ती निळी आहे का जरा थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे. निळा कलर कसल्या कलरचा आहे. जनरली ज्यांच्या हृदयामध्ये होल असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळत असतं. अशा बाळांच्या या भागांमध्ये निळसरपणा थोडासा आलेला असतो, ज्याला आम्ही सायनोसिस म्हणतो. तो थोडासा आपण व्यवस्थितपणे बघावा. दुसरी गोष्ट की बाळ रडताना त्याच्या डोक्यावर घाम येतो का. स्वेटिंग ऑन अ हेड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट साइन ऑफ अ हार्ट फेल्युअर इन अ स्मॉल बेबी. म्हणजे दूध पिताना किंवा रडताना जर कपाळाला घाम येत असेल तर हे अतिशय सटल साईन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की बाळाला काही त्रास आहे. नंतर दूध पिताना जर ते सोडून दूध पित असेल, व्यवस्थित एका ह्याच्यामधून दूध पिता येत नसेल बाळाला, तरीसुद्धा आपल्याला मला वाटतं की डॉक्टरांना या केसमध्ये आपल्याला दाखवायला पाहिजे की काय कुठला ह्या प्रकारचा आजार आहे का हे बघायला पाहिजे.